जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अखेर BMC सब इंजिनिअरिंग सिव्हिल याचा रिझल्ट जो आहे तो पब्लिश झालेला आहे। तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने अपडेट्स मी तुम्हाला दिल्या होत्या त्याचा मी जो व्हिडिओ आहे तो मी आय बटनवर देऊन देईल, कारण काही विद्यार्थ्यांना जी अपडेट्स मिळते त्या अपडेट्सवर ते रिलाय करत नाही। मग नंतर त्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स जे आहेत ते अवैध असतात। त्या विद्यार्थ्यांना उत्तर असणार आहे ते म्हणजे अखेर जे सांगितलं होतं त्याच पद्धतीने रिझल्ट जो आहे तो लागत आहे। अगोदर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला। काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर सिक्युअर जे आहे ते किती पर्सेंटेज मार्क पाहिजे। अगोदर 2 ते 3 महिन्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता, तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 45% किंवा काही विद्यार्थ्यांना मी असं सांगितलं होतं की तुम्ही 50% मार्क्स जरी आणले तरी तुमचं शुअर शॉट सिलेक्शन होणार आहे। तो व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा आवर्जून पाहून घ्या, म्हणजे विद्यार्थ्यांना एक कल्पना येते की किती मार्क्स आपल्याला आले पाहिजे। आता विद्यार्थी मित्रांनो, BMC सिव्हिल सब इंजिनिअरिंगचा निकालसुद्धा लागलेला आहे, तो प्रसिद्ध झालेला आहे। तुमचा स्कोर किती आला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आता आपण संपूर्ण गोष्टी पाहणार आहोत आणि जे विद्यार्थी BMC JEEसाठी आहेत त्यांच्यासाठी मी शेवटी एक तुम्हाला सांगेल की काय आपल्याकडे गोष्टी आल्या आहेत आणि काय गोष्टी आपल्याकडे अजून आलेल्या नाही आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत जातील। विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण BMC सब इंजिनिअरिंग जो सिव्हिलचा रिझल्ट आहे तो अगोदर पाहूयात। हे बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला इथं दिसत असेल की बृहन्मुंबई महानगरपालिका नगर अभियंता खाते 18/6/2025 सूचनापत्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने 233 रिक्त पदं जे आहेत ते तुम्हाला भरायचे होते। BMCला ऑनलाईन अर्ज मागितले होते, तुम्ही अर्जही भरले। सदर भरती प्रक्रिया दुय्यम अभियंता स्थापत्य या संवर्गातील 233 रिक्त पदांकरिता ऑनलाईन परीक्षा 13/5/2025 ते 14/5/2025 रोजी वेगवेगळ्या परीक्षा सेंटरवर झाली होती। भरती प्रक्रियेतील वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहेत। आता विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले, कसे मार्क मिळाले ते तुम्ही पाहू शकता तिथं। बघा विद्यार्थ्यांनो, सिरियल नंबर 1 तुम्ही इथं पाहू शकतात की इक्विव्हॅलेंट टोटल 100 पैकी किती मार्क कोणाला मिळाले, किती काय बघा। 34 मार्क आहेत, 45 मार्क आहेत, 7 मार्क आहेत, 22 आहेत, 56 आहेत, काही विद्यार्थ्यांना 13 आहेत, काही विद्यार्थ्यांना मायनस आहे, काही विद्यार्थ्यांना 0 आहेत, काही विद्यार्थ्यांना 3 आहेत। आता ॲनालिसिस करून आपण टॉपर काढू, त्यानंतर मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ देईल, त्यामध्ये तुम्हाला समजू शकतं की ज्या विद्यार्थ्यांना इथे चांगले मार्क्स आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं स्थापत्य सिव्हिल सब इंजिनिअरिंगमध्ये त्यांचं सिलेक्शन जे आहे ते शुअर शॉट होणार आहे। तुम्ही आता डॉक्युमेंटच्या दिशेने जायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते मी तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। विद्यार्थी मित्रांनो, इथं पाहू शकतात तुम्हाला की खूप कमी मार्क्स विद्यार्थ्यांना आलेले आहेत। त्याचं रिझन काय तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमार्फत की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहेत ते ॲब्सेंटीचा जो रेशो आहे तो जास्त आहे। त्याच अनुषंगाने भरपूर विद्यार्थी जे आहेत ते कमी अभ्यास करून आलेले असू शकतात किंवा त्यांनी या पदभरतीला जास्त लाईटली घेतलं असेल। आता विद्यार्थ्यांनो, राहिली गोष्ट तुमची BMC ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लस सिव्हिल यांचा रिझल्ट कधी लागू शकतो किंवा त्याच्यावर स्टे आलेला आहे का, कोर्ट भरती कुठे सुरू आहे किंवा जी भरती आहे त्या कोर्टला चॅलेंज काय कोणत्या इश्यूवर केलेला आहे, तर संपूर्ण गोष्टीचा जो आढावा आहे तो मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओमार्फत देणार आहे। BMC ज्युनियर इंजिनिअरिंगचा निकाल जो आहे तो आता कधी लागू शकतो, त्याला स्टे आलेला आहे का, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एक पूर्ण प्रूफसहित तो जो तुम्हाला जे अपेक्षित आहे की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ती मी तुमच्यासमोर लवकरात लवकर घेऊन येणार आहे। आणि तुम्हाला BMC JEEमध्ये जे विद्यार्थ्यांनी केस जरी केली असेल तर ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुमच्या पदभरतीवर काय परिणाम होऊ शकतो
तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तत्पूर्वी आता मी तुमची रजा घेतो. BMC सब इंजिनिअरिंग सिव्हिल रिझल्ट जो आहे तो लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतील, ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतील, त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.